हॅलो, नमस्कार. मंडे म्युझिंग्स मध्ये आपलं स्वागत आहे. मंडे म्युझिंग्स मध्ये आपण मॅनेजमेंटचे जे काही बेसिक आयडियाज आहेत, कन्सेप्ट आहेत, ते जाणून घेण्याचा व समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत आपण कस्टमर जर्नी मॅप, कस्टमर व्हॅल्यू प्रपोजिशन, सेल्स प्रोसेस अशा विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे. आणि आज आपण बोलणार आहोत लीगल फॉर्म्स ऑफ बिझनेस. लीगल फॉर्म म्हणजे नक्की काय, व आपण जो व्यवसाय करतोय त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं लीगल फॉर्म किंवा बिझनेस स्ट्रक्चर महत्वाचं आहे आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत ते आपण समजून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. कारण आपल्या बऱ्याचशा अडीअडचणी ज्या आहेत त्या आपण कुठल्या प्रकारचा बिझनेस फॉर्म यूज करतोय त्याच्यावरती सुद्धा अवलंबून असतात. आणि आपण पुढे आपला व्यवसाय किती पटीने वाढवणार आहोत, कसा वाढवणार, या सगळ्या गोष्टींवरती लीगल फॉर्म जो आहे त्याचा खूप महत्वाचा असा प्रभाव पडतो. तत्पूर्वी तुम्ही जर हे ऑनलाईन बघत असाल, राईट, तो प्लीज डू सबस्क्राईब टू द चॅनल अँड लाईक शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट एपिसोड जेव्हा तुम्ही सबस्क्राईब केला तर नेक्स्ट एपिसोड किंवा नेक्स्ट व्हिडिओ जो अपलोड होईल त्याचा तुम्हाला इंटिमेशन येईल. आता लीगल फॉर्म म्हणजे तुमच्या बिझनेसचा लीगल स्ट्रक्चर काय आहे, ज्याच्या खाली तुमची कंपनी काम करते, कशा प्रकारे काम करते, त्याची ओनरशिप काय आहे, त्याची जी लायबिलिटी आहे. आपण लायबिलिटी विषयी नंतर बोलूच, पण कुठल्या प्रकारची अनलिमिटेड लायबिलिटी, लिमिटेड लायबिलिटी काय आहे, टॅक्सेशन तुम्हाला कशा प्रकारचे टॅक्सेस देणार आहेत, त्याचं तुम्ही किती कशा प्रकारे आयोजन नियोजन करू शकता, तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे, ग्रो करायचा आहे, तर तुमच्याकडे किती फ्लेक्झिबिलिटी राहते, तुमच्याकडे कुठे पॉवर राहते, तुम्हाला तुमचा व्यवसाय दुसऱ्या कोणाला सोपवायचा आहे की तुम्हाला एक्झिट घेऊन दुसऱ्या कोणाला सुपूर्द करून त्याच्यातून बाहेर पडायचं आहे, की तुम्हाला तुमचा व्यवसाय अगदी दुसऱ्या कोणाला देता येत नाही. या सगळ्या गोष्टींची शहनिशा किंवा सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला लीगल फॉर्म मध्ये मिळतात, राईट. आणि एक ओनरची रिस्पॉन्सिबिलिटी असते की त्याच्या कंपनीला जर उद्या परवा बिझनेस ग्रो करायचा आहे तर पैसे लागतील, तर ते पैसे किंवा कॅपिटल कसा रेज करायचा, आणि बाकीचे जे फ्युचर लॉंग टर्म प्लॅन्स आहेत त्यांच्यावरती त्याचा काय इम्पॅक्ट पडणार, आणि सगळीकडे ओनरच लागणार आहे किंवा अजून दुसरा किंवा तिसराही ती कंपनी पुढे चालवू शकतो, या सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लीगल फॉर्म मध्ये किंवा बिझनेस स्ट्रक्चर किंवा लीगल स्ट्रक्चर अशा विविध नावांखाली जी काही आपण संकल्पना आहे त्याच्यातून आपल्याला ही उत्तरं मिळतात. अर्थात वेगवेगळ्या राज्यात काही थोडेफार नियम बदलतात किंवा ऍप्लिकेबल होतात, राईट. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांच्या बिझनेसच्या पलीकडे सुद्धा जर तुम्हाला एखाद्या, तुम्ही लोन घेतलेला आहे तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी, पण तुम्हाला तो लोन त्याची परतफेड करता आली नाही, तर मग तुमचं घरदार आणि तुमची जी काही प्रॉपर्टी आहे वगैरे ते सगळं जाईल का, की त्याच्यातलं फक्त जेवढं तुमचं एक्सपोजर आहे तेवढ्याच गोष्टी जातील, राईट. आणि तुम्हाला काही प्रोटेक्शन अवेलेबल आहे का, तुम्हाला पर्सनल तुमचं जे लायबिलिटी आहे ते किती असणार आहे, आणि तुम्हाला हे आयुष्यभर टंटा पुरत राहणार आहे की तुमचं जे थोडक्यात आहे ते निभावून जाणार आहे. आणि आपण पाहिलेलं आहे, जर लीगल फॉर्म किंवा आपलं स्ट्रक्चर जर प्रॉपर नसेल किंवा कर्ज वगैरे झालेलं असेल, आपण ऐकतो बरेचसे व्यावसायिक जे आहेत ते कधी कधी आत्महत्या, अगदी टोकाचा निर्णय घेतात. पण खरंच अशी परिस्थिती उद्भवू शकतो का, आणि या अशा परिस्थितीतून जर मार्ग काढायचा असेल तर आपण काय करायला हवं आणि कशा प्रकारे करायला हवं त्याचं आपण थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. की आपला बिझनेस आपण कुठल्या प्रकारे फॉर्म करतोय, मी एकटा स्वतःच चालवतोय, मी बाकीच्या 4 लोकांना घेऊन चालवतोय, की मी बाकीच्या 100 लोकांना घेऊन माझा बिझनेस चालवतोय. आणि मग मी एकटा चालवत असेल तर माझी टॅक्स लायबिलिटी काय, 100 लोकांना घेऊन चालवत असेल तर माझी टॅक्स लायबिलिटी काय, राईट. या सगळ्या गोष्टींचा आपण थोडासा एक बिगिनर्स पॉइंट ऑफ व्ह्यू आणि किती माहिती असायला हवी त्याच्याबद्दल विचार करणार आहोत. तर पहिल्यात महत्वाची गोष्ट जी आपण डिस्कस करणार आहोत, की बिझनेस फॉर्म चूज करते वेळी म्हणजे मी लीगल स्ट्रक्चर कुठला वापरणार आहे. जसं आपण वेगवेगळे लीगल स्ट्रक्चर्स काय आहेत, तर प्रोप्रायटरशिप आहे, कंपनी फॉर्मॅट आहे, राईट, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड आहे, पार्टनरशिप आहे, वन पर्सन कंपनी आहे, हे सगळे लीगल फॉर्म झाले. पण त्याच्यापैकी कुठला मला आवश्यक आहे किंवा माझ्यासाठी गरजेचं आहे,
हे जाणून घ्यायचं असेल तर पहिला मला विचार करायचा आहे की माझी लायबिलिटी काय असणार आहे, मला त्याच्यामधून प्रोटेक्शन आहे का, राईट. माझ्या कंपनीचा व्यवसाय किंवा मी जो घेतलेला कर्ज आहे तो बुडाला, किंवा माझी कंपनी किंवा व्यवसाय ज्या अपेक्षेप्रमाणे ग्रो नाही झाला, मग मला जे काही कर्जाची देणी आहेत ती कुठपर्यंत आणि किती फेडावी लागणार आहे. मग त्याच्यासोबत माझं जे घरदार आहे ते सगळं जाईल का, पहिला प्रश्न. त्याच्यानंतर टॅक्स इम्प्लिकेशन. थोडंसं तुम्ही प्रोप्रायटरशिप मध्ये असाल तर तुम्हाला सेपरेट टॅक्स असं भरावा लागत नाही. तुमची जी पर्सनल अर्निंग आहे तीच तुमची बिझनेसची अर्निंग पकडली जाते आणि तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. या उलट कंपनी असेल तर वेगवेगळे रूल्स रेग्युलेशन्स आहेत, त्याच्या नियमानुसार तुम्हाला जे काही ऍप्लिकेबल टॅक्सेस आहेत ते भरावे लागतात, जीएसटी वगैरे बाकीचे जे काही आहेत. तो टॅक्स इम्प्लिकेशन्स व्यवसाय जसा जसा बदलत जातो, त्याचं स्वरूप बदलत जातं, तसे तसे जे टॅक्सेस ऍप्लिकेबल आहेत ते सुद्धा बदलत जातात. इंडिव्हिज्युअल पर्सनसाठी टॅक्स एकदम सिम्पल असतात, कंपनीसाठी टॅक्स भरणं खूप कॉम्प्लिकेटेड किंवा जिकरीचं काम सुद्धा होऊ शकतो. त्याच्यानंतर सोल प्रोप्रायटरशिप जेव्हा तुम्ही सेटअप करायला जातात किंवा पार्टनरशिप, अगदी साधं सरळ सोपं आहे. सोल प्रोप्रायटरशिप बऱ्याच वेळेला रजिस्टर नसली तरी सुद्धा चालते, राईट. पण कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. वन पर्सन कंपनी रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. जर रजिस्टर्ड नसेल तरी तुम्ही ओपीसी थ्रू खाली ऑपरेट करत असाल पण तुम्हाला कुठलाच ओपीसीचं बेनिफिट मिळू शकत नाही. सेम गोज फॉर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. याच्यातले तुम्ही प्रत्येक जसा जसा टप्पा तुमचा वाढत जातो तसे तसे तुमचे खर्च आणि कॉम्प्लेक्सिटी वाढवत जातात, राईट. Sole proprietorship is the simplest form, whereas a company or a corporation form is the most complex form of starting a business. मग याच्यातलं तुम्हाला कुठला हवा आहे आणि कशा प्रकारचा हवा आहे ते ठरवणं गरजेचं आहे. कंट्रोल अँड डिसिजन मेकिंग, हे सगळे मुद्दे आपण जेव्हा वेगवेगळे फॉर्म्स डिस्कस करू तेव्हा पुन्हा पुन्हा येत राहतील. कंट्रोल, तुम्हाला स्वतःपुरती कंट्रोल हवा आहे, सगळं काही तुमच्या मर्जीनुसार हवं आहे. देन वन पर्सन कंपनी और सोल प्रोप्रायटरशिप बिकम्स अ फॅन्टॅस्टिक वे. पण तुम्ही जेव्हा कंपनी करता तेव्हा सगळंच डिसिजन मेकिंग पॉवर तुमच्या हातात असण्याची शक्यता खूप कमी आहे. यू विल हॅव अ बोर्ड ऑफ डिरेक्टर्स हु विल बी नॉमिनेटिंग द टॉप मॅनेजमेंट. त्यांच्या अप्रुव्हल नुसार, त्यांच्या जे काही अथॉरिटीज आहेत आणि जे काही कंप्लायन्सेस रिक्वायर्ड आहेत त्यानुसार तुम्हाला जे काही डिसिजन घ्यावे लागतील ते त्यानुसार घ्यावे लागणार आहेत. तुमची स्वतःची मनमानी, मनमर्जीपणा नाही चालू शकत. काही ठिकाणी काही प्रमाणात आपण बघितलेलं आहे की बऱ्याचशा मोठ्या उद्योजकांनी तसा करायचा प्रयत्न केलेला आहे, पण यानं त्या प्रकारे कधी ना कधी ते कायद्याच्या कचाट्यात आलेल्या आहेत. आपल्याकडे बरीचशी उदाहरणं आहेत, राईट फ्रॉम किंगफिशर टू जेट एअरवेज टू असे येस बँक वगैरे भरपूर भरपूर उदाहरणं आहेत, राईट. सो इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की कंट्रोल जो आहे तो कोणाच्या हातात राहणार आणि किती प्रमाणात तुम्हाला तुमच्या हातात हवा आहे. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या कंपनीचा फॉर्म बदलत जाता किंवा जो अडॉप्ट करता त्यानुसार तुमचं डिसिजन मेकिंग पॉवर सुद्धा कमी जास्त होत राहतं. नंतर फंडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नीडेड. अगेन सोल प्रोप्रायटरला बाजारातनं पैसा उभा करणं खूप कठीण आहे, पण तीच एक कंपनी म्हणून, राईट, तुम्ही जर उभं करायला गेलात तर खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही प्रचंड प्रमाणात पैसा उभा करू शकता. अगेन तुमचे पार्टनरशिप असतील तर कदाचित कम्पेअर्ड टू अ सोल प्रोप्रायटर तुम्हाला अधिक जास्त प्रमाणात पैसा उभा करता येतो, बट स्टील कम्पेअर्ड टू कंपनी तो कमीच आहे, राईट. सो यू नीड टू अंडरस्टँड तुमची फंडिंग आणि इन्व्हेस्टमेंट नीड, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला किती पैसा ओतावा लागणार आहे, कुठल्या टप्प्यावर ओतावा लागणार आहे, कधी ओतावा लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही जर स्टार्टअप्स बघत असाल तर स्टार्टअप्स मध्ये आपण ऐकतो सिरीज ए राऊंड ऑफ फंडिंग, सिरीज बी राऊंड ऑफ फंडिंग, असे वेगवेगळे फंडिंग आहेत. पण ते का शक्य होतात, कारण त्यांच्या कंपनीचा स्ट्रक्चर जो आहे तो त्या फंडिंगसाठी त्यांना संधी देतो. अँड दे कॅन गो अँड डायल्यूट और ट्रान्सफर देअर इक्विटी टू समबडी एल्स. ते समजून घेणं महत्वाचं आहे. स्केलेबिलिटी, तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे, मग तुम्हाला मॅनेजमेंट लागणार आहे. मग प्रोफेशनल मॅनेजमेंट आली तर मग तुमचा रोल काय असणार आहे, तुमच्या प्रोफेशनल मॅनेजमेंटचा रोल काय असणार आहे, बिझनेस किती वाढणार आहे, त्याच्यामध्ये लेयर्स किती असणार आहेत, तुमची ग्रोथ कुठे कुठे होणार आहे, राईट. आणि त्याच्यासाठी जे लागणारे लायसन्सेस आहेत, कंप्लायन्सेस आहेत, जे काही रेग्युलेटरी कंप्लायन्सेस लायसन्स लागतात, म्हणजे तुम्ही रेस्टॉरंट उघडायचं झालं
तर तुम्हाला FSSAI लायसन लागतं, फायर अँड सेफ्टी लागतं. बाकीचे हे जर तुम्ही एक प्रॉपर स्ट्रक्चर्ड कंपनी असाल तर हे लायसन्स मिळवणं तुम्हाला सोपं जातं. अगेन्स्ट इफ यू आर अ प्रोप्रायटर then it becomes a little difficult. So तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, स्केलेबिलिटीची प्लॅन काय आहे, त्यानुसार सुद्धा या गोष्टी तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. राईट. त्याच जोडीला रेग्युलेटरी कम्प्लायन्सेस, कंपनी जी असते तिला सगळ्यात जास्त रेग्युलेटरी कम्प्लायन्सेस आहेत. एक जी ऑर्गनायझेशन किंवा कॉर्पोरेट असतं तिला सगळ्यात जास्त रेग्युलेटरी कम्प्लायन्स आहे. सोल प्रोप्रायटरला बेअर मिनिमम कम्प्लायन्सेस आहेत. इव्हन पार्टनरशिपला रिलेटिव्हली लेस कम्प्लायन्सेस आहेत. पण तुम्ही वन पर्सन कंपनीमध्ये गेलात तर तुमचे कम्प्लायन्सेस थोडे जास्त आहेत कम्पेअर्ड टू अ सोल प्रोप्रायटरशिप. राईट. तो तुमचे रेग्युलेटरी कम्प्लायन्सेस आणि रिक्वायरमेंट्स या सगळ्या गोष्टी एकदा का कंपनी रजिस्टर्ड झाली तर इट इज आयडियल अँड तुमच्यासाठी तुमच्या कंपनीच्या ग्रोथसाठी क्रेडिबिलिटी बिल्ड करण्यासाठी जे काही कम्प्लायन्स रिक्वायरमेंट आहेत ते फुलफिल करणं गरजेचं आहे. त्याच्याने तुमच्या कंपनीची क्रेडिबिलिटी बिल्ड होते. बट ऑल्सो ते कम्प्लायन्सेस बऱ्याच वेळेला तुम्हाला स्वतःहून जमणार नाही तर तुम्हाला दुसऱ्या कोणाची मदत घेऊन ते कम्प्लायन्सेस पूर्ण करावे लागतील. तुमची कॉस्ट वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्री आणि लिगल रिक्वायरमेंट्स. तुम्ही कुठल्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहात, कशा प्रकारे काम करत आहात, कुठल्या लेवलला काम करत आहात, त्या प्रत्येक इंडस्ट्रीचे सर्टिफिकेशन्स आणि बाकीचे रिक्वायरमेंट्स असतात. मग पुन्हा ते अगेन इफ इट इज अ प्रोप्रायटरशिप, इफ इट इज अ पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, या सगळ्यांचे वेगवेगळे लिगल रिक्वायरमेंट्स आहेत आणि इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये तुम्हाला ते येतात. राईट. नंबर ऑफ ओनर्स. सोल प्रोप्रायटरशिप वन पर्सन कंपनी, फक्त एकच व्यक्ती तो बिझनेस ओन करू शकतो. पार्टनरशिप मध्ये तुम्ही 50 ते 100 पार्टनर्स पर्यंत जाऊ शकता. तुम्ही लिमिटेड लायबिलिटी पार्टनर्स मध्ये गेलात तर तुम्ही अनलिमिटेड पार्टनर्स ठेवू शकता, त्याच्यावर लिमिट नाहीये. तुम्ही कंपनी असेल तर अगेन थ्रू डायल्युशन ऑफ शेअर्स अँड इक्विटी अँड अदर थिंग्स यू कॅन हॅव मल्टिपल ओनर्स ऑर पीपल ओनिंग द स्टॉक्स. एम्प्लॉईज कॅन ओन द स्टॉक इन द कंपनी. तो तुमचा तो विचार आहे की नाही त्याचा सुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे. आणि जर तुम्ही स्टार्टअप फाउंडर असाल किंवा एक व्यावसायिक असाल ज्याला आपला बिझनेस उभा करून त्याच्यामधून एक्झिट घेऊन पुढे दुसरं काहीतरी करायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे, मग तुम्हाला तशी एक्झिट घेता येईल का, तुमचा बिझनेस तुम्हाला दुसऱ्याला अगदी सहजरित्या विकता येईल का, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून तुम्हाला तुमच्या कंपनीचा लिगल फॉर्म ठरवणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना म्हणूनच आय विल स्ट्रॉंगली रेकमेंड अँड आय वुड ऑल्सो कॉशन दॅट व्हॉट आय एम सेइंग इज जस्ट इन्फॉर्मेशन. राईट. एक बेसिक ओरिएंटेशन किंवा ओव्हरव्ह्यू देतोय, पण तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी उपयुक्त असा लीगल स्ट्रक्चर डिसाईड करताना एका प्रोफेशनलची हेल्प घेणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यातले बरेचसे बारकावे असतात, कुठले बायलॉज केस लॉज वगैरे ऍप्लिकेबल होतात, कधी कुठे काय प्रॉब्लेम किंवा इश्यूज येऊ शकतात. लीगल ऍडवाइस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिफोर चुझिंग द राईट फॉर्म. त्याच्या जोडीलाच तुमचा बिझनेस किती छोटा आहे, किती मोठा आहे, तुमचे मोठे प्लॅन्स कुठल्या टप्प्यावर आहेत, तुम्ही कुठले प्रोडक्ट सर्व्हिसेस इंडस्ट्री, या सगळ्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला तुमचा लीगल फॉर्म चूज करायचा आहे. राईट. देन द नेक्स्ट थिंग दॅट इज देअर वेर जे आपण डिस्कस करणार आहोत, सोल प्रोप्रायटरशिप करणार आहोत, वन पर्सन कंपनी, पार्टनरशिप, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, थोडंसं कोऑपरेटिव्ह सोसायटीज आणि जॉईंट स्टॉक कंपनी ज्या आहेत त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर पहिलं सोल प्रोप्रायटरशिप कंपनी, अ बिझनेस विच इज कंट्रोल्ड बाय अ वन इंडिव्हिज्युअल, ती सोल प्रोप्रायटरशिप मध्ये. सोल प्रोप्रायटरशिप मध्ये फॉर्मेशन आणि क्लोजरला जास्त त्रास नाही आहे. मात्र प्रॉब्लेम असा आहे की तुमची लायबिलिटी जी आहे ती अनलिमिटेड राहते. राईट. तुम्हाला जरी काही प्रॉब्लेम झाला, तुम्ही कुठे कर्ज घेतला आहे किंवा कोणाचं काही देणं आहे किंवा तुम्ही एखादी ऑर्डर डिलिव्हर नाही करू शकला, अँड इफ दॅट कंपनी सूज युअर द अदर कंपनी सूज युअर कंपनी, तर तुमचं स्वतःचं जे काही आहे ते सगळं जाऊ शकतं. आता फायद्याची गोष्ट अशी आहे की जर प्रॉफिट झाला, तुमची कमाई झाली, तर ते सगळं तुमचा प्रॉफिट आहे. यू आर द किंग अँड यू आर ऑल्सो द वन हू इज गोइंग टू बी रिच इफ यू मेक अ ग्रेट चंक ऑफ प्रॉफिट. पण तुम्ही रिस्क बेरर आहात. जर काही झालं गेलं तर यू गो, एनिथिंग हॅपन्स टू यू, युअर बिझनेस इज ऑल्सो गॉन.
तुम्ही आणि तुमचा बिझनेस एक आहे सोल प्रोप्रायटरशिप मध्ये. देर इज नो सेपरेट लीगल एंटिटी इन सोल प्रोप्रायटरशिप. यू अँड युअर बिझनेस आर द सेम. आता याचे फायदे काय आहेत? तर तुम्ही डिसिजन घ्यायचं झालं, यू आर द किंग, यू आर द डिसिजन मेकर, यू डिसाइड, यू कॉल द शॉट्स. सगळं तुमच्याच हातात असल्यामुळे त्याची कॉन्फिडेन्शियलिटी बनून राहते, ती खूप महत्वाची आहे. इज ऑफ फॉर्मेशन अँड क्लोजर आहे, तुम्हाला काही टेन्शन नाही आहे. 50 अप्रुव्हल घेऊन तुम्हाला बंद नाही करावी लागत कंपनी. तुम्हाला वाटली तर तुम्ही तो व्यवसाय आरामात बंद करू शकता. पण अडचण कुठे येते? जर तुम्हाला रिसोर्सेस उभे कर, तुम्ही स्वतःचा पैसा टाकून टाकून किती टाकाल? तुम्हाला लोन घेते वेळी तुम्हाला तुमचे पर्सनल प्रॉपर्टी जी आहे ती कोलॅटरल म्हणून द्यावी लागेल. सोल प्रोप्रायटरला बिझनेस साठी लोन घेणं थोडं जिकरीचं जातं, कठीण जातं. तुम्ही तुम्हाला जर काही कमी जास्त झालं तर तुमच्या बिझनेसची कंटिन्युटी संपली, ती तुमच्या बरोबर समाप्त होतं. तुम्ही जास्त मॅनेजरियल किंवा एम्प्लॉईज वगैरे घेतले तरी सुद्धा तुम्हाला बारकाईने लक्ष देत राहणं खूप गरजेचं आहे. राईट, यू आर द होल अँड द सोल हु इज रनिंग द शो. आता याच्यामधून थोडस वेगळं किंवा वन पर्सन कंपनी, राईट, सोल प्रोप्रायट वन पर्सन कंपनी काय आहे? तर सोल प्रोप्रायटरशिपचे थोडेसे ऍडव्हान्टेज आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे थोडेसे ऍडव्हान्टेज या दोन्हींचा मिळाव करून जी केलेली आहे ती आहे वन पर्सन कंपनी. कंपनीज ऍक्ट 2013च्या अंडर जे एस्पेशली ऑन्टरप्रिनर्स आहेत, ज्यांना त्यांचा व्यवसाय अधिक खूप मोठा झालेला नाही आणि त्यांना त्यांचा बिझनेस ग्रो करावा असं वाटला, त्यांच्यासाठी वन पर्सन कंपनी खूप चांगला ऑप्शन आहे. वन पर्सन कंपनीमध्ये ऍज द नेम सजेस्ट एकच शेअर होल्डर असतो आणि एकच डिरेक्टर असतो. मात्र रेग्युलेटरी कंप्लायन्सेस जे आहेत ते तुम्हाला फुलफिल करावे लागतात. इथे तुम्हाला प्रोटेक्शन आहे. तुम्ही आणि तुमची कंपनी सेपरेट एंटिटी आहात, हा एक महत्वाचा फायदा आहे. त्याच्याकरता जे काही होतं ते कंपनीला होतं आणि तुम्हाला तितकी लायबिलिटी होत नाही जेवढी ऍज अ सोल प्रोप्रायटर यू वुड हॅव हॅड टू फेस. राईट. सो ऍज आय सेड, इट इज अ सेपरेट लीगल एंटिटी. लिमिटेड लायबिलिटी आहे तुमची, अनलिमिटेड नाही. तुमचा जो कॅपिटल एक्सपोजर आहे, तुम्ही किती इन्व्हेस्ट केलेला आहे, अनपेड कॅपिटल, त्या हिशेबाने तुमची लायबिलिटी राहते. तुम्ही जर का तुम्हाला काही झालं तर तुमचा जो नॉमिनी आहे, तुमचं नॉमिनी असणं गरजेचं आहे. द नॉमिनी टेक्स ओव्हर अँड युअर बिझनेस कंटिन्यूज. राईट. तुम्ही दुसऱ्या कोणाला तुमचे शेअर्स इश्यू करू शकत नाही, जे प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तुम्ही करू शकता. यू कॅनॉट डू दॅट इन वन पर्सन कंपनी. फंड रेझिंग थोडंफार इझी आहे. इन्व्हेस्टर्स सुद्धा इझिली लोन द्यायला तयार होतात. राईट. आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला तुमच्या बिझनेसचा इंडिपेंडेंट कंट्रोल जो हवा असतो तो सुद्धा राहतो. अँड यू अँड द कंपनी आर सेपरेट. दिस इज अबाउट वन पर्सन कंपनी. जे कोणी सॉफ्टवेअर कन्सल्टिंग करतात, छोट्या मोठ्या कन्सल्टिंगची कामं करतात, वेब डिझायनिंग करतात, अशा लोकांसाठी, किंवा जे इन्फ्लुएन्सर आहेत सोशल मीडियावरती, युट्यूबवर छोटे मोठे व्हिडिओज करतात, अशा लोकांसाठी वन पर्सन कंपनी ही खूप सुंदर चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर येतं पार्टनरशिप. आता पार्टनरशिप इज अ स्टेप ऍडव्हान्स्ड कम्पेअर्ड टू अ सोल प्रोप्रायटरशिप. आणि पार्टनरशिप मध्ये तुम्हाला नॉर्मली मल्टिपल म्हणजे दोन किंवा जास्त, दोनपेक्षा जास्त पार्टनर्स असू शकतात. राईट. अगेन अनलिमिटेड लायबिलिटी आहे. तुम्हाला जेवढं खर्च आहे किंवा जे काही तुमच्या लायबिलिटीज आहेत ते तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत, आणि जर तुम्ही नाही करू शकलात तर तुमचं जे आहे नाही ते सगळं काढून घेतलं जाऊ शकतं. त्याच जोडीला तुमचे जे काही सहकारी आहेत त्यांच्या सहमतीने, त्यांच्या सोबतीने तुम्हाला हा बिझनेस वाढवायचा आहे. त्याच्यातल्या एकाचं कोणाचं जर पटलं नाही किंवा काहीतरी खटके उडाले, देन इट कॅन बी चॅलेंजेस. पार्टनरशिप मध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, प्लीज अंडरस्टँड, की पार्टनरशिप पैकी कितीही पार्टनर असले, 2 पार्टनर असले, 3 पार्टनर असले, 4 पार्टनर असले, पार्टनरशिप मध्ये 50 पार्टनर्स पर्यंत तुम्ही जाऊ शकता. याच्यातला एकही पार्टनरला काय झालं किंवा त्याने एक्झिट घेतली, देन पार्टनरशिप सीजेस टू एक्झिस्ट. तुम्हाला बाकीचे जे काही पार्टनर्स आहेत त्यांना जर पुढे व्यवसाय चालवायचा असेल तर त्यांना तो आहे तो एक्झिस्टिंग व्यवसाय बंद करून पुन्हा अग्रीमेंट नव्याने करून
ती पुढे सुरू करावी लागते, राईट. सो पार्टनरशिप डज नॉट हॅव अ कंटिन्युटी बिझनेस दॅट इज देअर. तशातच पार्टनर्स मध्ये जर खटके उडाले, लिमिटेशन, राईट, अनलिमिटेड लायबिलिटी आहेत. जेवढे पार्टनर म्हणजे 50 पार्टनर्स उभ्या करून करून पैसा किती उभा करू शकतील? प्रत्येकाकडे तेवढी पैसा उभा करण्याची ऐपत आहे, नाही आहे, आणि तेवढा पैसा ओतू शकतात, नाही शकतात, हे इम्पॉर्टंट आहे. पण त्याच जोडीला जर तुम्ही पाहिलं तर कदाचित तुमचे म्हणजे जस्ट ₹1000 तुमचे स्वतःचे न जाता 500 दोन पार्टनर आहेत किंवा चार पार्टनर असतील, 250-250 रुपये, राईट. सो युअर रिस्क शेअरिंग इज डिवायडेड. तुम्ही सोल प्रोप्रायटरच्या मानाने अधिक जास्त कॅपिटल उभा करू शकता. तुम्ही डिसिजन मेकिंग, चार वेगवेगळ्या मताची प्रवृत्तीची लोक एकत्र येतात. डिसिजन मेकिंग तुमचं खूप चांगलं, अधिक स्ट्रॉंग होऊ शकतो. दिस आर द एडव्हान्टेजेस. पोटेन्शियल कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात. एखादा पार्टनरचा खटका उडाला किंवा दोघांचे एकमेकांशी पटत नाहीये आणि मग त्याच्याकरता जे रुसवे फुगे होतात त्याचा परिणाम बिझनेसवरती, व्यवसायावरती पडू शकतो. So you have to understand these challenges. All said and done, again, पार्टनरशिप स्टार्ट करायला, रजिस्टर करायला, क्लोज करायला खूप रिलेटिव्हली इझी आहे. आणि सगळे पार्टनर्स जो काही डेट आहे त्याच्यासाठी त्यांनी ज्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्यांची त्या प्रमाणात लायबिलिटी आहे. आणि प्रत्येक पार्टनरची बिझनेस प्रती रिस्पॉन्सिबिलिटी असते. यू कॅनॉट से दॅट माझं काही देणं घेणं नव्हतं किंवा मला माहिती नव्हतं. पार्टनरशिपमध्ये बरेचसे प्रकार आहेत, ते आपण नंतर बोलू, थोडंसं इनडेप्थ जाऊ. स्लिपिंग पार्टनर असतं, होल्डिंग आउट असतं, नंतर मग नॉमिनल पार्टनर असतं, एस्टॉपेल असतं. या सगळ्या गोष्टींचा आपण थोडंसं सखोल जाऊन विचार करू पुढच्या एका भागात, राईट. बट पार्टनरशिप more or less gives you that advantage, the benefits that are there. आणि ज्या पार्टनरची जेवढी काही लायबिलिटी आहे तेवढी ती त्यांना बेअर करावी लागते. आता एखाद्या पार्टनरने बाकीच्या पार्टनरने पैसा नाही दिला आणि एखाद्या पार्टनरने ती सगळी जी काही कर्जाची फेड आहे ती केली, तर देन द लॉ ऑल्सो गिव्स हिम द अथॉरिटी टू बी एबल टू रिकवर दॅट मनी फ्रॉम द पार्टनर्स, राईट. ही तरतूद सुद्धा करून ठेवण्यात आलेली आहे पार्टनरशिपमध्ये. त्याच्यानंतर जी आहे इज द वन लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. हे पार्टनरशिप आणि जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे किंवा कंपनीचे जे काही फीचर्स आहेत आणि पार्टनरशिपचे जे काही फीचर्स आहेत त्यांना कंबाईन करून लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप चालू करण्यात आलेली आहे. अगेन, जस्ट लाईक वन पर्सन कंपनीमध्ये जसं वन पर्सन आणि प्रोप्रायटरशिप मध्ये कंपनी आणि पार्टनर्स जे सेपरेट आहेत, कंपनी आणि व्यवसाय सेपरेट आहे, राईट. सेम वेज लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये सुद्धा पार्टनर्स आणि बिझनेस इज सेपरेटेड. तुम्हाला मिनिमम 2 पार्टनर्स पाहिजेत. त्याच्यातला एक इंडियन असणं खूप गरजेचं आहे. देर इज नो मॅक्झिमम लिमिट ऑन पार्टनर इन LLP, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये. पार्टनरशिपमध्ये तुम्हाला लिमिट आहे. रेग्युलेटरी कंप्लायन्सेस आहेत, बट कम्पेअर्ड टू अ पार्टनरशिप इट इज मोर. कम्पेअर्ड टू अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, अ कॉपरेटिव्ह सोसायटी और अदर फॉर्म्स इट इज लेस, राईट. तुम्हाला फ्लेक्झिबल बिझनेस मॉडेल्स आहेत, जे कोणी प्रोफेशनल कन्सल्टंट स्टार्टअप्स आहेत सुरुवातीला करू शकतात. एखाद्या पार्टनरने एक्झिट घेतली, त्याचं पटत नाही, त्याला काढायचं झालं आणि दुसऱ्या कोणाला ऍड करायचं झालं, या सगळ्या गोष्टींची सुविधा तुम्हाला LLP मध्ये करून देण्यात आलेली आहे. तुमचे रेग्युलेटरी कंप्लायन्सेस सुद्धा कमी आहेत. मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट इज ऑल्सो अफोर्डेबल. इट इज इझी टू स्टार्ट अ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. अगेन, पार्टनर्सवरती कॅप नसल्यामुळे तुम्हाला भरपूर प्रकारे कॅपिटल आणि ओनरशिप डिस्ट्रीब्यूट करता येते, कॅपिटल रेज करता येतो. मात्र देर आर सम मॅन्डेटरी ऑडिट्स. तुमचं टर्नओव्हर कंपनीचं जर 40 lakhs क्रॉस करतो, देन देर आर मॅन्डेटरी ऑडिट्स. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, इट इज बेटर टू बी कम्प्लायंट right from the start rather than later on regret of not being compliant. So हे झालं लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप विषयी.
त्याच्यानंतर येतं कॉपरेटिव्ह. कॉपरेटिव्हचे आपल्याकडे दोन खूप सुंदर उदाहरण आहेत. अमूल आणि लिज्जत पापड. दे आर व्हेरी गुड एक्झाम्पल्स ऑफ कॉपरेटिव्ह दॅट हॅव बीन ह्युजली सक्सेसफुल. आणि अमूलचं तर आज जगभर पसरलेलं आहे जाळं, राईट. बट इट इज अ असोसिएशन दॅट इज फॉर्म टू प्रमोट म्युच्युअल बेनिफिट्स. कोऑपरेटिव्हचा फायदा आणि कोऑपरेटिव्ह म्हणून रिकग्निशन होण्यासाठी रेजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे. अगेन मी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपला सांगायला विसरलो. LLP साठी सुद्धा रेजिस्ट्रेशन मॅन्डेट. इफ यू डोंट रेजिस्टर, यू माइट बी ऑपरेटिंग अँड बिहेविंग एज अ लिमिटेड लायबिलिटी, बट तुम्हाला बेनिफिट्स मिळणार नाही. सेम इज फॉर कॉपरेटिव्ह. तुम्ही कॉपरेटिव्ह म्हणून ऍक्ट करत आहात, पण तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही, तुम्ही ते नोंदणी केलेली नाही, देन इट इज ऑफ नो यूज. महत्वाची गोष्ट, कॉर्पोरेटिव्ह मध्ये सगळे मेंबर्स इक्वल असतात. प्रत्येक मेंबरला एक वोट दिला जातो, राईट. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ अ कॉपरेटिव्ह. लायबिलिटी, प्रत्येक मेंबरचं जेवढं कॉन्ट्रीब्युशन आहे, ज्या प्रमाणात त्याने पैसा टाकलेला आहे, तेवढीच त्याची लायबिलिटी आणि एक्सपोजर राहतं. कॉपरेटिव्हचं बेसिक मोटिव्ह जो आहे, तो सर्व्हिस किंवा समाजासाठी काहीतरी, किंवा आपले जे काही मेंबर्स आहेत त्यांच्या वेलफेअरसाठी, त्यांच्या चांगुलपणासाठी किंवा त्यांच्या चांगलेपणासाठी काहीतरी करता यावं, म्हणून कॉपरेटिव्ह प्रामुख्याने काम करत असतात. आणि तुम्ही जर अमूलचा मॉडेल बघितला, अमूल ट्रायज टू एन्श्युअर दॅट द फार्मर्स राईट्स अँड हिज बेनिफिट्स आर प्रोटेक्टेड. त्याच्यानंतर ते प्रॉफिटचा विचार करतात. सो डिव्हिडंड वगैरे जे काही आहे, ते पहिलं फार्मर्सना पोहोचेल त्याची तरतूद केली जाते. कंट्रोल अगेन लाईज विथ द पीपल दॅट इज देअर. आता कॉपरेटिव्ह मध्ये ऑपरेट करण्यासाठी एक मॅनेजमेंट बॉडी नियुक्त केली जाते. द मॅनेजमेंट बॉडी इज इलेक्टेड बाय द मेंबर्स ऑफ द कॉपरेटिव्ह. स्टेबिलिटी, लोअर कॉस्ट. कॉपरेटिव्हना गव्हर्नमेंट सपोर्ट सुद्धा चांगल्या प्रकारे आहे. अर्थात बरीचशी लोक कधी कधी कॉर्पोरेटिव्हचा मिसयूज सुद्धा करतात. बट इज ऑफ फॉर्मेशन, गव्हर्नमेंट सपोर्ट, इन्फ्रास्ट्रक्चर, गायडन्स, गव्हर्नमेंट कडून तुम्हाला कॉपरेटिव्ह सेटअप करण्यासाठी सुद्धा बरीचशी माहिती आणि सपोर्ट केलं जातं, राईट. देर आर लिमिटेड रिसोर्सेस दॅट आर अवेलेबल, कारण कॉपरेटिव्ह एका पर्टिक्युलर लेवल नंतर ऑपरेट करणं कदाचित कठीण होऊ शकतं. काही ठिकाणी मर्ग येऊ शकते, काही मेंबर्स किंवा काही व्हॉलेंटियर्स जे आहेत ते बरोबर काम करत नाहीत, किंवा ते त्यांच्या आपापसात भांडणं होतात, त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्हाला कॉपरेटिव्ह मध्ये जी काही तुमची इन्फॉर्मेशन आहे ती डिक्लेअर करावी लागते, डिस्क्लोज करावी लागते. बऱ्याच वेळेला तुम्हाला ती पब्लिक डोमेन मध्ये ठेवावी लागते, राईट. अँड इफ द नीड बी, गव्हर्नमेंट कॅन स्टेप इन अँड डिसाइड टू टेक कंट्रोल ऑफ द कॉपरेटिव्ह. सो तो चॅलेंजेस आहेत, ते लिमिटेशन्स आहेत. बट इफ यू आर विदिन द परव्ह्यू ऑफ द लॉ, इफ यू आर फॉलोइंग द रूल्स अँड रेग्युलेशन्स, कॉपरेटिव्ह खूप चांगलं, एकाच नाही तर पूर्ण समाजाचा विकास घडवून आणू शकतात, एक पूर्ण चांगला बदल घडवून आणू शकतात. दॅट इज द पॉवर ऑफ द कॉपरेटिव्ह. आता येतो आपण सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर, दॅट इज अबाउट द जॉईंट स्टॉक कंपनी. जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड अशा दोन प्रकारच्या कंपनी येतात. इथे जे काही रूल्स, रेग्युलेशन, रेग्युलेटरी कंप्लायन्सेस आहेत, ते खूप प्रमाणात कॉम्प्रिहेन्सिव्ह होत जातात. जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये कंपनीला एक व्यक्ती, लीगल पर्सन म्हणून पाहिलं जातं. आता हा लीगल पर्सन आहे, पण ती ऍबस्ट्रॅक्ट आहे. म्हणून मग त्या कंपनीला साईन करता यावं, ते कंपनीचं अस्तित्व दाखवता यावं, म्हणून त्या कंपनीची कॉमन सील, म्हणजे आपण स्टॅम्प वगैरे जो बोलतो, राईट, ती कॉमन सील असणं गरजेचं आहे. आता तुम्ही कंपनीशी व्यवहार करतायत आणि त्या कंपनीचा कॉमन सील त्या पेपरवरती नाहीये, देन इट डज नॉट बिकम बाइंडिंग ऑन दॅट कंपनी, राईट. इट इज अ सेपरेट लीगल एंटिटी आणि कंपनी कितीही वर्ष चालू शकते. तुमची प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप जे आहेत ते संपतात, त्यांना परपेच्युअल एक्झिस्टन्स नाही आहे. जॉईंट स्टॉक कंपनी, जी प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीज आहेत, ते परपेच्युअल चालू राहू शकतात. इनफॅक्ट वन ऑफ द ओल्डेस्ट नोन कॉर्पोरेशन
इन द वर्ल्ड इज अ जापनीज कॉर्पोरेशन जिचं अस्तित्व साधारणतः 800 ते 1000 वर्षांचं अस्तित्व आहे तिचं. राईट, इट इज गोइंग ऑन. जनरेशन पिढ्या आल्या आणि पिढ्या गेल्या, पण ती कंपनी तिचं अस्तित्व अजूनही टिकून आहे. सो इट इज परपेच्युअल एक्झिस्टन्स. लिमिटेड लायबिलिटी आहे. जितकं तुमचं एक्सपोजर आहे, ज्या प्रमाणात तुमची स्टॉक होल्डिंग आहे, तेवढ्या प्रमाणातच तुम्हाला लायबिलिटी बेअर करायची आहे. तुम्ही मार्केटमध्ये जाऊन कॅपिटल प्रचंड प्रमाणात उभा करू शकता. प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड किंवा जॉईंट स्टॉक कंपनी जे आहे, त्यांना मार्केटमध्ये क्रेडिबिलिटी जास्त आहे. ट्रान्सफर ऑफ शेअर्स इज ऑल्सो इझी. तुम्ही दुसऱ्या कोणाला ऍड करू शकता, अ, घेऊ शकता बिझनेसमध्ये, राईट. पण त्याच बरोबरीने तुमचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत, रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स आहेत, कंप्लायन्स रिक्वायरमेंट्स आहेत, ते वाढत जातात. तुम्हाला दर क्वार्टरली, अॅन्युअली वेगवेगळ्या प्रकारचे रेग्युलेटरी फायलिंग्स आहेत, ते फुलफिल करावे लागतात, राईट. कधी कधी डिसिजन मेकिंग मध्ये डिले होऊ शकतो, कारण एव्हरीबडी हॅज टू कम्प्लाय विथ दॅट डिसिजन मेकिंग. सो जे दोन महत्वाचे प्रकार आहेत, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये शेअर ट्रान्सफरवरती रिस्ट्रिक्शन्स आहेत. कोणाला जाऊ शकतात, नाही जाऊ शकत. कम्पेअर्ड टू अ पब्लिक लिमिटेड कंपनी, कम्प्लायन्सेस थोडे कमी आहेत, पण वन पर्सन किंवा सोल प्रोप्रायटरशिप कंपनीपेक्षा जास्त आहेत. तुम्ही प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कोणाला किती शेअर देऊ शकता, कसे देऊ शकता, कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्स खाली देऊ शकता, दोज टर्म्स हॅव टू बी देअर इन मेन्शन. तुम्हाला मेमोरँडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल ऑफ असोसिएशन, इतर जे काही रेग्युलेटरी डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत, ते असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर जे डॉक्युमेंट्स लॉ मध्ये स्पेसिफाय केलेले आहेत, ते डॉक्युमेंट्स जर नसतील, तर तुम्ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एस्टॅब्लिश करू शकत नाहीत, किंवा पब्लिक कंपनी सुद्धा तुम्ही एस्टॅब्लिश करू शकत नाहीत. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये नंबर ऑफ मेंबर्स वरती रिस्ट्रिक्शन्स आहेत. 200 पर्यंत तुम्ही मेंबर्स घेऊ शकता. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये तसं काही रिस्ट्रिक्शन नाहीये. पण नंबर ऑफ बेअर मिनिमम पीपल रिक्वायर्ड टू फॉर्म अ पब्लिक लिमिटेड कंपनी इज 7, अँड देन यू कॅन हॅव मल्टिपल, राईट. तुमचं शेअर ट्रान्सफर आहे. तुमची जर पब्लिक लिमिटेड कंपनी कंपनी लिस्टेड असेल, तर ते ओपन मार्केटमध्ये, फ्री मार्केटमध्ये तुम्हाला त्याचे शेअर ट्रान्सफर होऊ शकतात. कोणीही तुमच्या कंपनीचा ओनर बनू शकतो, स्टेक एक्वायर करू शकतो, राईट. ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये नाही होत. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्टील इज अ टाइटली हेल्ड कंपनी. काही दिवसांपूर्वी, बऱ्याच दिवसांपूर्वी, टाटा सेक्युरिटीज, सॉरी, टाटा सेक्युरिटीज नाही, टाटा ट्रस्ट जे आहेत, ते प्रायव्हेट लिमिटेड आहेत. आणि एक डिबेट चाललेला की टाटा ट्रस्ट जे आहेत, त्यांनी एक पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून ऑपरेट करावं का, किंवा एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच राहावं. Right? आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत, त्याचे त्यांना काही बरेचसे ऍडव्हान्टेजेस मिळतात. पब्लिक लिमिटेड झाले, दे आर ओपन टू स्क्रुटिनी, ओपन टू क्वेश्चनिंग अँड अदर थिंग्स दॅट आर देअर. पब्लिक लिमिटेड कंपनी जेव्हा तुम्ही बनता, एस्पेशली कम्पेअर्ड टू प्रायव्हेट लिमिटेड, देर आर सर्टन डॉक्युमेंट्स, युअर अर्निंग्स, रेव्हेन्यू, क्रेडेन्शियल्स, जे काही आहे इन्फॉर्मेशन ॲज पर रिक्वायर्ड बाय द लॉ, हॅज टू बी मेड अवेलेबल इन द पब्लिक डोमेन. तुमची ती जी काही इन्फॉर्मेशन आहे, ती पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध करणं गरजेचं आहे. वन ऑफ द चॅलेंजेस दॅट बायजूस, राईट, बायजूसचं बरंचसं इन्फॉर्मेशन पब्लिक डोमेन मध्ये कधी आलीच नाही. आणि इनफॅक्ट बायजूसचे जे इन्व्हेस्टर आहेत, त्यांना सुद्धा कधी काही कळलं नाही की काय चाललेलं आहे नक्की. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन अ प्रायव्हेट लिमिटेड अँड अ पब्लिक लिमिटेड company. So these are the things that I wanted to discuss, right? या, जर काही कोणाला म्हणजे क्वेश्चन्स असतील किंवा काही विचारायचं असेल, तर यू कॅन. बट अगेन आय वुड स्ट्रॉंगली से दॅट इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही तुमच्या बिझनेसचं लीगल फॉर्म डिसाईड करताना, तुमचे फ्युचर प्लॅन्स, गोल्स, किती मोठ्या प्रमाणात तुमचा बिझनेस वाढवायचा आहे, किती स्केल अप करायचा आहे, तुम्हाला किती कंट्रोल हवा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार
करून नंतर जो तुमच्यासाठी आयडियल फॉर्म आहे तो डिसाईड करा. अँड गुड टू टेक अ लीगल ऍडवाइस, राईट. कारण बरेचसे निटिग्रिटीज आहेत, चॅलेंजेस आहेत, ते तुम्हाला कदाचित स्वतःहून स्टडी करताना खूप सोपे वाटू शकतात, पण देन दोज कॅन क्रिएट कॉम्प्लिकेशन्स अँड प्रॉब्लेम्स लेटर ऑन. सो दॅट्स इट फॉर टुडे, अंटिल अँड अनलेस कोणाला काही विचारायचं असेल तर. प्रज्ञा, यू जस्ट जॉईन अ लिटल लेट. तुला काही ऍड करायचं असेल, कारण कुठला लिगल फॉर्म त्याच्याविषयी यू कॅन जस्ट शेअर इफ यू वॉन्ट समथिंग. नाही सर, ऍड वगैरे काही करायचं नाहीये. मी लेट जॉईन केलं, पण आय वॉज रिअली हॅपी की तुम्ही छान टॉपिक कव्हर केलं. आणि मी आज पाहिलं म्हणून मग तरी मला बरंच लेट झालं. नाही, अ, नो वरीज. आणि तुम्ही छान घेतलं प्रायव्हेट लिमिटेड. मी मी जस्ट आता फक्त ही शेवटची स्लाइड बघितली, मी नाही काही ऐकलंय, त्याच्यामुळे मी काही कमेंट नाही करू शकत. नाही, नाही, नो वरीज, फाईन. प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेडचा जो तुम्ही डिफरन्स सांगितला तो पाहिला. आणि तुम्ही छानच टॉपिक घेतला असेल जो बिझनेस स्टार्ट करताना कंपनीज म्हणजे आय गेस याच्या आधी पार्टनरशिप फर्म काय आहे ते पण तुम्ही सांगितलं असेल. येस, 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 केलं. आणि खरंच ह्या गोष्टी बिझनेस स्टार्ट करताना खूप जरुरी आहेत. डिफरन्स कळणं आणि आपल्याला नक्की काय करायचं आहे, कुठलं डिसिजन करायचं आहे. पण एवढंच सांगेन की लोक प्रायव्हेट लिमिटेड करण्याची जी घाई करतात ती सध्या तरी म्हणजे आपला टर्नओव्हर बघूनच करावी, किंवा प्रोफेशनलचं गायडन्स घेऊनच आपल्याला प्रायव्हेट लिमिटेड करायचे की पार्टनरशिप केलेलं चांगलं, LLP केलेलं चांगलं. त्याचे फायदे तोटे बघूनच तुम्ही ते डिसिजन घ्यावं, एवढंच. ट्रू, ट्रू. अमोल, संजय सर, जर काही प्रश्न नसतील देन वी विल क्लोज फॉर टुडे. नाही, क्वेश्चन्स नाही आहेत, पण नक्कीच तुझं जे इन्फॉर्मेशन शेअरिंग आहे, तुझा त्यातला अभ्यास आहे, तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. सो थँक्यू सो मच, आणि हे नॉलेज शेअर केल्याबद्दल. थँक्स अमोल, थँक्स अ लॉट. I सो agree with Amul. थँक्यू सर, थँक्यू. Yes. Thank you very much. येस. सो भेटू Yeah. पुन्हा नेक्स्ट मंडेला एक नवीन टॉपिक. नेक्स्ट मंडे प्रॉब्ली विल गो मोर इन टू पार्टनरशिप, थोडंसं इन डेप्थ कव्हर करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि कॉपरेटिव्हचे Mhm. वेगवेगळे जे प्रकार आहेत ते विल कंटिन्यू विथ दॅट. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. सी यू नेक्स्ट Yes, मंडे. yes. बाय, टेक केअर. Sure, sure. बाय. Thank you. Thank you. Good night. Take care.